पंचांना जर आढळल्यास ते लाईव्हला कॉल करतील तर वळूया पहिल्या सत्रासाठी आमचे समालोचक प्रवीण टेंबे आणि रोशन पडले यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. जय मकरध्वज, पारेश्वरी प्रसन्न, जय वाघोबा आणि गणरायाला नमन करून आज अ गटातील लढतींकडे आपण लक्ष वेधतो आणि पहिली लढत पाहायला मिळते. बोनकोडे 11 बोनकोडे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय रिंकू 11 पेट आणि थेट आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील प्रवीण टेंबे. शुक्रिया रोशन. मौसम है मस्ताना, हर कोई पालेश्वरी ट्रॉफी का दीवाना. पहली मैच ए पोल पेट बनाम बोनकोडे. शॉट लाइक दैट, व्हाट अ शॉट, व्हाट अ कैच, इनक्रेडिबल. रोशन, आज स्टैंडर्ड देखने मिलेगा प्रोफेशनल क्रिकेट का. प्रवीण, पहिल्या चेंडूगणिक सर्व काही गमक पाहिलं आपण. एक उत्तम कॉपीबुक स्टाईल फटका राहिला, परंतु त्या ठिकाणी उत्तम दर्जाचा झेल विघ्नेश पाटील त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि खेळाडू बाद होतोय. सोहेल शेख बॅक टू द पवेलियन, पहिला दे धक्का. पेट हिट पे कैच पकड़े, सोहेल शेख को शून्य पे आउट किया. बोनकोडे, ये नवी मुंबई से टीम आई है. कोपर खेरने के नजदीक गाव है बोनकोडे विलेज. खरं तर विघ्नार्था प्रसन्न असावा ज्या पद्धतीनं विघ्नेश पाटील त्या ठिकाणी झेल पकडलाय. अगदी कॉपीबुक स्टाईल तो फटका राहिला होता. फटक्यामध्ये खूप दम होता, परंतु दमखम दाखवली फिल्डिंगच्या माध्यमातून. रिंकू 11 पेट संघाचा पहिला गडी बाद होतोय सोहेल शेख. आरसीसी पेट ट्रॉफी इस साल डे नाइट फॉर्मेट में होगी. 22 जनवरी से 26 जनवरी 2 लाख की टूर्नामेंट्स आपको देखने मिलेगी. इसी बीच आगमन होता हुआ डांसिंग अंपायर माटिया गाउठान, और आज मैदान में अंपायर डांस करेंगे. जी मजा आएगा. डीजे मास्टर आपको पूरा मौका मिलेगा. माटिया का डांस दर्शकों को लुभाएगा आज पूरी रात. आज सूरज चौधरीसाठी खूप मोठी कसरत असेल, कारण माट्या इन ऍक्शन डान्सिंग अदा करताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सागर चंद. चंदना परी झिजावं लागेल, परंतु दुसऱ्याच बॉल वरती धमाका, धमाकेदार षटकार. नमित पगड़े लगी तो छगी, इनफॉर्म बल्लेबाज है. पनवेल प्रीमियर लीग में रोशन, जो हमने चर्चा की थी कि आइकॉन ऑलराउंडर में रखे या न रखे, रखा इनको, वहां पर भी ताबड़तोड़ बल्लेबाजी. और ये देखिए लुक, स्टैंड एंड डिस्पैच 6 रन, मतलब सिर्फ फ्लिक ऑन द रिक्स. फलंदाज म्हणून मजबूत अशी पकड या फलंदाजानं नेहमीच दाखवली आहे. पीपीएलचं सत्र ज्या खेळाडूनं गाजवलं आणि ग्रामीणच्या माध्यमातून नेहमीच धुमाकूल घालणारा खेळाडू नमित पगडे एक आगलं वेगळं गणित इथे साधत असताना षटकार. नमित पगड़े, पीस ऑफ डायमंड, आरसीसी पेट. 2 फुल टॉस, पिछली गेंद पे एक छक्का आपने देखा. इस बार मिड विकेट पे बॉल जाएगी, 1 रन मिलेगा. दोनों टीम की चर्चा करें. बोनकोडे 11, बोनकोडे अपने टीम से खेल रहे हैं, लेकिन पेट रिंकू 11 रातों के कातिल. ये टीम रात के परिंदे, रातों के मसीह है, इनके पास बहुत ज्यादा है. नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये या संघांचा खेळ तितकाच बहरताना आपण पाहिले. असे दिग्गज संघ आज क्रिकेटच्या सारीपाटावरती खेळत असताना एक तुल्यबल लढतीचा आगाज होतोय. बंटी जोशी, इनको कार मिल चुकी है मैन ऑफ द सीरीज में. भिवंडी बाल्या मामा मात्रे चषक, राष्ट्रवादी ट्रॉफी में इनका डंका बजाए. बंटी जोशी इनसाइड आउट, ओवर द मिड ऑफ, इन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर. दैट्स अ ब्रिलियंट स्ट्रोक, फंटास्टिक स्टार्ट बंटी. 4 रन. खेळत असताना आपण बंटी जोशी जोसात हा फटका राहिला, जिथे आल्या 4 धावा. गोलंदाज सागर चंद चेंडू क्रमांक 5 मार्गस्थ असताना पंचम कार्य त्याला साध्य करायचंय. 2 गेंद शेष, 11, 1 विकेट. रिंकू 11 आरसीसी पेट, रात के परिंदे, रात के मसीहे और रातों के कातिल. अब बंटी जोशी 4 के साथ शुरुआत. पटकी भी बॉल थी दायरे से बाहर, अंपायर का सिग्नल वाइट बॉल का. बोनकोडे नवी मुंबई से आई है, पेट खारगर से आई है.
कल भी पोसरी टीम खालापुर से आई थी, मोरबी टीम पनवेल से सुपर 12 में गई, आज भी 2 टीमें जाएगी सुपर 12 में। 6 मैच पैसा वसूल होंगे। मैच ऑन, 2 बॉल टू गो, बॉल तैयार। हल्के हाथों से स्टेप आउट किया, धकेला मिड विकेट पे ऑन ड्राइव शॉट, महज 1 रन। विराट कोहली स्टाईल स्टेप आउट होत हा फटका खेळला गेला बंटी जोशीच्या माध्यमातून। आता स्ट्राईक रोटेट होतीये आणि समोर पाहायला मिळेल तो नमित पगडे, ज्याने 2 चेंडू खेळले, 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, परंतु अंतिम चेंडू गणिक गोलंदाज सागर चंद इथे सत्ता गाजवेल का हे पाहावं लागेल। अंतिम बॉल मार्गस्थ है। बोनकोड़े पे बहुत बड़ी टीम है रोशन, पेट के हिसाब से देखिए तो वो भी तगड़ी टीम है, रातों में इन्फॉर्म होती है। बोनकोड़े के खिलाफ इनको 60 रन तो चाहिए 4 ओवर में। आखिरी बॉल, नमित पगड़े को चकमा दिया उन्होंने, जो बल्ला घुमाया ब्लाइंड स्ट्रोक, ओवर पिच बॉल थी और बहुत बढ़िया रिप्ले देखिए ऑन स्क्रीन, एलईडी स्क्रीन बहुत बढ़िया, उससे आप देखिए। जी बिल्कुल, ये खिलाड़ी को फायदा मिलता है बड़े एलईडी स्क्रीन का। तर व्यासपीठावर आपण पाहतो मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय योगेश भुईर पडगे आणि एक नामवंत क्रिकेटर गणेश मात्रे पडगे, नितीन तांडेल पालेबुद्रुक, तुमचं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे। बोलूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। पहिलं षटक समाप्त, 49 स्कोर कार्डवरती रिंकू 11 पेट 1 गडी बाद 13। मंच पर प्रभाकर शेठ तांडेल आ चुके हैं। आज 6 मुकाबले, प्रभाकर शेठ आखिरी मैच तक रुकेंगे। उनके बारे में गड़गे सर कहते हैं शेर की झलक सबसे अलग, और सबसे अलग इंसान व्यक्तिमत्व है। और उनके सुपुत्र पालेश्वरी के उप सरपंच, मतलब आप निखिल तांडेल को देखेंगे, डाउन टू अर्थ, बहुत ही प्यारे खिलाड़ी। अप्रतिम अप्रतिम भूमिका प्रत्येक आयोजकाची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। हीच खासियत आहे पालेश्वरी चषकाची। एकात्मतेचं प्रतीक, एकात्मतेचं प्रतिबिंब उमटवणारी रायगडातील पनवेल तालुक्यातील या MIDC परिभागातील ही एकमेव स्पर्धा पाहतो जिचा डंका सातत्यानं इथे पाहायला मिळतो। 13 रन 1 विकेट, मोहन बॉलिंग ट्रैक पर, 4 ओवर का मैच, कंपल्सरी चेसिंग बंटी जोशी, क्या खलबली मचाएंगे बंटी, बूम बूम पारी होगी मैच में। मैच ऑन, रोमांचक मैच है दर्शक, आज 6 मुकाबले आपको देखने दर्शक, पैसा वसूल होंगे। जी बिल्कुल, गारंटी के साथ। पहली बॉल, यॉर्कर सीधा बल्ले के जर में, बैक टू द बॉलर, गेंदबाज के ऊपर से निकली स्ट्रेट हिट, यहाँ पर सिंगल मिलेगा। रोशन, नाइट टूर्नामेंट्स में ये जो व्हाइट ड्रेस कोड है ये खिलाड़ी के लिए बेहतर होता है, आपने देखा बहुत टीमें इस्तेमाल करती है व्हाइट टी शर्ट। नक्कीच चेंज द गेम वडवली संघ सातत्यानं सफेद जर्सीमध्ये पाहत असतो आणि त्या दृष्टिकोनातून सध्याच्या घडीला बोनकोडे 11 बोनकोडे संघ हा सुद्धा एक आगल्या वेगळ्या जर्सीमध्ये खेळत असताना लक्ष वेधू या मॅचकडं। मोहन दीक्षित दक्ष पद्धतीनं गोलंदाजीची सफर त्याला करायची आहे, आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य त्याला इथे साधायचं आहे। राईट मोहर द विकेटनं चेंडू सफर केलाय, उत्तम फटकेबाजी, विद्युत मनोरेला सलामी ठोकणारा हा ब्रँडेड षटकार प्रभाकर। वाह, व्हाट अ शॉट रोशन, इसे उच्च कोटि शॉट कहते हैं क्रिकेट में। और नमित पगड़े ने जो ये 2 छक्के मारे, कमाल के स्ट्रोक है। मैं कहूंगा कि ये भविष्य का पेट टीम का कप्तान बनेगा, शायद उत्तराधिकारी, कीर्तिमान बल्लेबाज है नमित। फ्लिक ऑन द रिक्स होती या फटक्यामध्ये आणि तो फटका खेळला 6 धावा संख्येसाठी। नेक्स्ट बॉल, पुन्हा प्रहार केलाय, हेलिकॉप्टर लँडिंग केलंय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, ब्लॅक स्किनला टच, चेंडू सीमा पार, षटकारानंतर आलाय चौकार। मोर्चा संभाला, अपने किरदार को निखारा, तरकीब तरीका सब कुछ अपनाया, तहलका मचाया नमित पगड़े। 2 छक्के 1 चौका, इनफॉर्म बैटिंग, RCC रिंकू विलियम पेट का टोटल पहुंच गया 24, 1 विकेट। बंटी जोशी अभी आराम कर रहे, नमित पगड़े का बल्ला चल रहा है, बहुत अच्छा कॉम्बिनेशन है। मिस टाइमिंग स्ट्रोक, बॉल हवा में, मिड ऑफ नजदीक है, जजमेंट, सही जजमेंट के साथ पकड़ी है कैच, परशुराम के हाथों में तोहफा कबूल हुआ। 24 पे 2, रिंकू 11, RCC पेट।
सूरज आपण इथे पाहतो. यानंतरची दुसरी लढत असेल बघा अ गटातील सृष्टी 11 जीवदानी बामणडोंगरी विपक्ष बाबूशेठ 11 बेताल देव. तर यॉर्कर बॉल बल्ले के जड़ में बॉलिंग ट्रैक पर है. आखिरी 2 गेंद बची थी, लॉन्ग ऑफ पे खेला है, थोड़ी मिस फील्डिंग हुई, वहां पर मिलेगी 2 रन. विशेष सूचना, मैदान की तरफ जो रास्ता आता है तो दर्शकों को ध्यान रखना है कि उस रोड में गाड़ी पार्किंग न करे. तर सन्मान्य पापडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास शेठ घरत साहेबांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सहकार्यांचं आगमन होत आहे. पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार मोहन दीक्षित. अंतिम बॉल आणि या चेंडूगणिक पूर्णपणे बांधून ठेवलं, रोखलं आणि इथे विकेटचं पतन. काढू बाद निखिल शेलके बॅक टू द पवेलियन. यानंतर लढत असणार आहे ध्रुवा 11 वाकलन विपक्ष धारावी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. ध्रुवा 11 वाकलन विपक्ष धारावी नवी मुंबई दोन्ही संघाच्या संघनायकांनी या पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. काहीसा फेरबदल पाहायला मिळेल. ध्रुवा 11 वाकलन विरोधात धारावी ही मॅच क्रमांक 2 इथे पाहायला मिळेल. परंतु पहिली मॅच बोनकोडे 11 बोनकोडे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय रिंकू 11 पेट. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा स्कोर कार्डवरती रुजू होत असताना एकूण 3 गडी बाद पेट संघ जाऊन पोहोचतोय 26च्या घरात. 13 रनों का रन रेट है प्रति ओवर, 26 बन गए. प्रोजेक्ट स्कोर कहता है 52 बन सकते हैं, लेकिन बंटी जोशी नमित आउट होने के बाद मोर्चा उनको संभालना पड़ेगा क्योंकि नमित ने अपना काम तमाम किया. निखिल सोहेल थोड़े पीछे रहे, अब बंटी की बारी है. लेकिन जो बोनकोडे टीम है रोशन सामने, नवी मुंबई कोपर करने के नजदीक का एक गांव है, ये मजबूत टीम है, इनके पास तगड़े बल्लेबाज है. आपको 60 रन तो चाहिए. एक फाइटिंग टोटल इस मुकाबले में होगा. स्टारकास्ट लिस्ट असलेले 2 दिग्गज संघ आमने सामने खेळत आहेत. म्हणजे मॅच मध्ये खूप रोमहर्षक अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल, यात काळी मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. प्रहार केलाय अलंद कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतायत. तत्वर फक्त सिंगल पाहायला मिळते. स्ट्राइक रोटेट होतीये आणि समोर पाहायला मिळतील फलंदाज अविनाश वासकर, खऱ्या अर्थानं सोहेल शेख, त्यानंतर नमित पगडे असतील, त्यानंतर निखिल शेलके. हे मातबर काढू बाद झाल्यानंतर बंटी जोशी आणि अविनाशला एक चांगली भागीदारी इथे रचावी लागेल. त्या दृष्टीने केलीची आखणी केली जाते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खराब फिल्डिंग. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हे मात्र सज्ज होते. खराब कार्य राहिलं आणि याचं प्रत्युत्तर या चेंडूगणिक आलाय. हा दमदार रुबाबदार शानदार षटकार. अविनाश वास्कर. अविनाश मतलब अनडिस्ट्रॉय, जिसका कोई विनाश नहीं कर सकता. जी बिल्कुल अनडिस्ट्रॉय, अनस्टॉपेबल पारी, स्टैंड एंड डिलीवर, बिग हिट छक्का, कैच छूटा. 12 रन दिए बोनकोडे ने उसके बाद. और पार्थ की ओवर थोड़ी महंगी अभी. अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय, बलशाली, बलाढ्य, बलवान, ताकदवर हा फटका खेळत असताना बॅटिंग मार्क वरती खेळाडू आक्रमक झालाय. अविनाश वास्कर ऑन फायर ठोकलाय षटकार. धमाकेदार शुरुआत, धमाकेदार प्रदर्शन, ऑन हैट्रिक. हेलीकॉप्टर हाफ ट्रैकर से इसे ऑन साइड में खेला. मिड विकेट पे 1 मिलेगा. बंटी को मौका है. 2 गेंद बची है. स्कोर आगे बनता हुआ स्कोर कार्ड पर 40. रोशन फ्लाइंग स्टार्ट. अविनाश वास्कर के 12 रन निर्णायक हो गए मैच में. नक्कीच सागरनं चांगल्या पद्धतीनं चेंडूवरती झडप घातली आणि इथे 4 धावा सांघिकरित्या वाचवल्या आपल्या संघासाठी.
नेक्स्ट बॉल बुलंदी पॉवरफुल बलशाली फटका आलाय डीप मिडविकेटच्या ठोक्यावरून तंतमाता सनसनाता छगा. मस्तक पे दस्तक, फंटास्टिक शॉट, क्या टाइमिंग है बंटी का, क्रॉस बैटेड. एक्शन रिप्ले में इसे देखे तो ओवर पिच बॉल थी, टाइमिंग का कमाल था और ये जबरदस्त मिड विकेट पे छक्का. इस ओवर में 3 छक्के आए, मतलब 5 गेंदों पे इस गेंदबाज ने 20 दिए. ये महंगी ओव्हर लेकिन पेट के लिए ये लाईफ लाईन आहे. काय इंडियन ही खेळी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं चायनीज स्टॉल वरती ज्या पद्धतीने लॉलीपॉपचे लचके तोडावे त्या पद्धतीने सहज गतीनं हा फलंदाज फटके खेळतो. नाइट मैच में पेट का खेल कुछ अजीबो गरीब होता है. मतलब इनके दर्शक जाके मैदान में झूमते भी, इतना बहुत बार मौका इनको मिल चुका है. और इनफॉर्म टीम में बंटी फॉर्म में, आखिरी बॉल पार्थ की महंगी ओवर है आज. ये घुमाव देखा आपने जिस तरीके से खेला, ओवर पिच गेंद थोड़ी लेंथ आगे रखी बॉलर ने और बंटी को चकमा दिया. सिंगल. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 13, इस ओवर में आए 21. स्कोर बन गया रिंकू 11 आरसीसी पेट का 47 47, लॉस ऑफ 3. चलते मेहमान नवाजी की तरफ. तर इथे मान्यवरांचं व्यासपीठावर आपण आगमन पाहतो. विलास शेठ घरात माजी सरपंच पापडीचा पाडा, त्यांच्या समवेत रोहित भोईर आपले स्वागत आहे. पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय श्री लक्ष्मणदादा भुलवेकर, गोलूभाई आणि विनोदभाई MIDC यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेमध्ये विजिट देताना पाहायला मिळतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत. आखिरी ओवर क्रिकेट में इसे डेथ ओवर कहते हैं, स्लॉग ओवर. और जिसने सोहेल शेख की कैच पकड़ी वो बॉलिंग करेंगे विघ्नेश पाटिल. 47 50 के ऊपर अब बनेंगे, 60 70 भी बन सकते हैं. बंटी जोशी है लेकिन बोनकोड़े के खिलाफ इतने रन होने ही चाहिए. ये टीम बहुत तगड़ी है. गेम ऑन. बॉलर तैयार. राउंड विकेट. आखिरी ओवर. मिस टाइमिंग स्ट्रोक है, बैट कट से बॉल आगे जाएगी. ऑन ड्राइव शॉट है, एक मकम्मल स्ट्राइक रोटेट सबसे इंपॉर्टेंट थी. 2 मकम्मल. अविनाश भास्कर ने भी 2 छक्के मारे रोशन, अगर वो भी स्ट्राइक पे आते फिर भी बात बनती पेट के लिए. नक्कीच. परंतु गोलंदाज विघ्नेश पाटील पहिल्या चेंडूगणिक 2 धावा खर्ची करतो. ज्या विघ्नेश पाटीलनं उत्तम झेल पकडला होता सोहेल शेखचा, भोपळ्याने फोडता तंबूच्या दिशेनं परतले, परंतु त्यानंतर बंटी जोशीनं संघाला सावरलं. त्याला साथ देतोय तो अविनाश वास्कर. यॉर्कर बॉल लाजवाब, तारीफ लायक गेंदबाजी. रोक के रखा है, बांध के रखा है. ये जंजीर गेंद होती है, मतलब बल्लेबाज के पाव में जंजीर बांधने वाली यॉर्कर. संघाला पूर्णपणे लगाम लावण्याचा प्रयत्न राहिलाय विघ्नेश पाटील या गोलंदाजाच्या मार्फत. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. अलीकडचा चेंडू राहिला डॉट. यॉर्कर लाईनचा चेंडू सफर गेला. फलंदाज बंटी जोशी विरोधात आता आक्रमकता सिद्ध केली जाते. राईट मुहूर्त विकेटने चेंडू सफर केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि इथे पाहू शकता उत्तम दर्जाचा झेल पकडलाय बंटी जोशी तंबूच्या दिशेनं परत. मजबूत इरादा गेंदबाज का. कमबैक बोनकोड़े. आखिरी ओवर में रन नहीं बन रहे, ये अच्छी वापसी है. उम्मीद पे दुनिया कायम है. बोनकोड़े के दर्शक उम्मीद लगा के बैठे, रनों को रोको. विघ्नेश पाटिल ने रोका है और कहते उम्मीद रखो, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे. टीम का स्कोर बनता हुआ स्कोर कार्ड पे 49 50 के लिए 1 कम है. 3 बॉल बची है. तर शेवटचा पुकार आहे ध्रुवा 11 वाकलन विपक्ष धारावे या दोन्ही क्रिकेट संघांना शेवटचा पुकार इथे देण्यात आलेला आहे. कारण स्पर्धेची नियमावली आहे पहिल्या सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघनायकांना आमच्या टॉस कक्ष मध्ये येणं गरजेचं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तीक्ष्ण धारदार अशी नियमावली या स्पर्धेची पाहायला मिळते. ज्या संघाच्या माध्यमातून त्याचं उल्लंघन होईल त्या संघावरती कठोर कारवाई केली जाईल याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही संघ तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. गोलंदाज तयार. राईट मुहूर्त विकेटने चेंडू सफर केलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतायत. रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता सागरचा क्रिकेटच्या महासागरावरती, परंतु हा झेल सुटलाय. विघ्नेश पाटिल हकीम गेंदबाज है, मतलब हकीम ने मरहम लगाया जख्म पे और जख्म ठीक हो गई. शानदार वापसी. बोनकोड़े. टीम का स्कोर बनता हुआ 50 के ऊपर 51. गेंद बची है 2. व्हाट अ मैच. पहला मैच बढ़िया रोशन. देखिए स्टार्ट अच्छा था पेट टीम का, लेकिन आखिरी ओवर में रन नहीं बन रहे.
बैकअप दिया विघ्नेश ने 2 बॉल टू गो फर्स्ट इनिंग बॉलर तैयार फसाया धीमी गति की बॉल स्लोवर वन विघ्नेश कमाल की गेंदबाजी पहली बॉल पे इन्होंने सोहेल का कैच पकड़ा था उसके बाद इनकी गेंदबाजी भी अच्छी है फील्डिंग भी अच्छी है मध्यम क्रमांकावरती आल्यानंतर नेहमीच तगडी फटकेबाजी आपण सुमितची पाहिली मजबूत खांदे असलेला हा खेळाडू सुमित खांदेकर इन ऍक्शन सध्याच्या घडीला खेळतो टारगेट सेट बॉल लास्ट ओवर लास्ट बॉल लॉफ्टेड शॉट फिनिश इनिंग को समाप्त किया अपने अंदाज में उम्दा एक्सलेंट परफॉर्मेंस जस्ट लाइक माइलस्टोन छक्का ग्रेट स्ट्रोक पाहिला आपण अंतिम चेंडूगणिक दागलेला हा षटकार उत्तरार्धासाठी खूप काही फलदायक ठरतं हे आपण अनेक वेळेला पाहिलं पहिलं पूर्वार्ध झाले समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धानजीक धावा राहिल्या स्कोअर कार्डवरती ओमकार आम्हाला माहिती देतील धावा राहिल्या 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावसंख्येची आवश्यकता टीम बोनकोडे 11 बोनकोडेला थँक्स रोशन आणि प्रवीण इथे बघा शेवटचा मी पुकार इथे देण्यात आलेला आहे ध्रुव 11 वाकला आणि विपक्ष धारावी क्रिकेट संघ तुम्ही अजूनही उपस्थित नाहीये इथे अ गटातील लढती आहेत इथे बोनकोडे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत राजेश भुईर धारावे आणि किरण नाईक यांच्या वतीने स्वागत आहे तुमचं राजेश किरण तर मान्यवरांचा आपण इथे सन्मान करूया आदरणीय श्री विलास शेट घरत माजी सरपंच पापडीचा पाडा यांचा येतोची सन्मान आमच्या पालेबुद्रुक ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जाणार आहे तर विलास शेट घरात दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे आमची दोस्ती असे सामाजिक दृष्ट्या आपुलकी जोपासणारे निर्धार अपेक्षा कलकलार करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वाहणारे माजी सरपंच पापडीचा पाडा बिलादादा घरे साहेबांचा आमच्या पालेश्वरी आयोजन कमिटीच्या वतीने येतोची सन्मान केला जात आहे त्यानंतरचा सन्मान असेल रोहित भोईर रोहित दादा तिन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाईल तर रोहित दादांचा सन्मान इथे केला जाणार आहे अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आम्ही पाहतो आमच्या ऑर्गनायझर अजय दादा मोरावकर प्रभाकर शेठ तांडेल दिलीप दादा वास्कर दुसऱ्यांदा सरपंच निलेश आहेत आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीने एकच वादा आमचा रोहित विलास दादा या व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जात आहे त्यानंतरचा सन्मान असणार आहे पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मणदादा उलवेकर या आपण लक्ष्मणदादा या आपला सन्मान इथे केला जाईल सम्मानीय गोलू भाई आणि विनोद भाई आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा आइए तर लक्ष्मण उलवेकर पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे जनसदस्य होण्याचं भाग्य लाभलं त्यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रभाकर शेठ तांडेल साहेबांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन केला जात आहे आमच्या अजय दादा यांना पाहतो आम्ही दिलीप शेट आहेत निलेश या व्यक्तिमत्वांचे शुभास्ते त्यानंतर गोलूभाई आपण गोलूभाई एकच राई आमचा गोलूभाई आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है हमारे इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर अजय दादा मोरावकर सरपंच दिलीप वास्कर प्रभाकर दादा तांडेल और नीलेश उलवेकर ये सभी हमारे सहयोगी ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका शान और शौकत के साथ यहाँ पर स्वागत किया जा रहा है उसके बाद में सम्मान किया जाएगा सन्मानित विनोद दादांचा सन्मान बघा हसमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्व आहेत निश्चित स्वरूपात कि परिंदों को मिलेगी एक दिन मंजिलें फैले हुए उनके पर बोलते हैं खामोश दुनिया में वो लोग रहते हैं कि जमाने में जिनके हुनर बोलते हैं स्वागत आहे तुमचं तर यानंतर स्वर्गीय बाबूशेठ 11 चे पुरस्कर्ते आदरणीय योगेश्वर भोईर आपण सन्मान केला जाईल योगेश्वर भोईर आणि गणेश मात्रे योगेश शेठ सचिन शेठ भोईर यांचे ते बंधू आहेत सचिन शेठ भोईर यांचे सुपुत्र खऱ्या अर्थाने संचितने पहिल्या दिवशी खूप बक्षिसांची आतषबाजी केली होती पडके क्रिकेट संघ मैदानात खेळत असताना तर आमचे योग्य दादा भोईर यांचा येतो जे सन्मान निलेश उलवेकर प्रभाकर दादा तांडेल अजय मोरावकर सरपंच दिलीप दादा भास्कर या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जात आहे संपूर्ण कमिटी पाहतो आमचे प्रशांत पवार असतील महेश दादा पवार आहेत संदीप म्हात्रे आहेत निलेश त्याचबरोबर निलेश अशोक उलवेकर शिवदास पवार हेमराज दादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत गणेश म्हात्रे या
गणेश सन्मानित केलं जाणार आहे. धीरज जोशी आणि प्रशांत जोशी यांच्या वतीने रिंकू 11 आरसीसी पेठ क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. एक नामवंत क्रिकेटर आजही पडगे क्रिकेट संघाला ज्याच्या गोलंदाजीची उणीव जाणवते, टर्बनेटर गोलंदाज गणेश यांचा सन्मानित केलं जात आहे. गणेश म्हात्रे. आणि आता दुसऱ्या लढतीकडे वळणार आम्ही पुन्हा एकदा. प्रथमतः आम्ही डीजे सूरज आणि त्यानंतर आमचे रोशन आणि प्रवीण यांच्याकडे बोलतो. थैंक यू. गिरते शेर सवार मैदान जंग में वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. 58 का लक्ष्य कंपलसरी 4 ओवर में जीत के लिए बोनकोड़े लियोन बोनकोड़े को क्या मुकाबला ठसन भरा होगा. फिर से हमारे साथ जुड़े कमेंट्री बॉक्स में रोशन पाटिल सर शिरौली. चलते मुकाबले की तरफ दर्शक बेताब है पहले मैच का रिजल्ट देखने के लिए. दोन्ही संघ उत्तम दर्जाचा खेळ साध्य करण्यासाठी सज्ज आहेत आणि या दोन्ही संघांना देतोय कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, गेम स्टार्ट. धुवंत युद्ध मैत्रीपूर्वक लढतीमध्ये इथे कोणता संघ जिंकेल हे पाहायचंय. पहिला बॉल, पहिला चेंडू उत्तम फटका खेळलाय. एक धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे लॉंग ऑन कडे. चांगली फिल्डिंग पाहिली परंतु 2 धावा चपलाईने प्राप्त झाल्या. पंटी जोशी फास्ट एंड फ्यूरियस बॉलर, हमेशा पहली ओवर करते. जबरदस्त गेंदबाज है. बंटी का बल्ला भी चला, गेंदबाजी में भी ताकत है. पहली गेंद पे 2 डिफेंसिव शॉट, सम्मान दिया बंटी को. पहली गेंद का अभ्यास किया बैट्समैन शुभम, जितेश और पार्थ ने 2 रन बनाए. 58 का लक्ष्य है रोशन. मैच बड़ा होगा, रोमांचक होगा. मैच ऑन. बॉलर तैयार, पार्थ बैटर. यॉर्कर गेंद बनी थी, कट किया फाइन लेग में. 2 फील्डर गेंद के पीछे जाएंगे, फील्ड करेंगे. आउटफील्ड तेज है लेकिन रोकने में कामयाब रहे. आखिरी क्षणों में 2 रन बचाए दोनों ने. फील्डिंग का मुजाहिरा अच्छा है, फील्डिंग का स्टँडर्ड अच्छा है. दोनों टीम की फील्डिंग जबरदस्त है. सुमित आणि त्या ठिकाणी तन्वीर होते. काही काल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती फुटबॉल स्किट पाहिले आपण. दोनों की फील्डिंग तगड़ी है. विघ्नेश ने जो सोहेल का कैच पकड़ा वो मुश्किल था और ये फील्डिंग भी मुश्किल थी. स्टैंडर्ड बहुत बड़ा है इसीलिए दोनों ए पोल में खेलती है. बॉलर तैयार, बंटी जोशी. क्रॉस बैटेड शॉट बल्ले के टो पे लगी है, सामने गई बॉल लॉन्ग ऑन पर. सोहेल का एफर्ट देखिए. सोहेल कप्तान जब भी बनते हैं ना या फिर फील्डर होते हैं, इनका एफर्ट अच्छा होता है. तर सन्माननीय विनोद भाई यांच्या वतीने 2100 रुपयाचा आर्थिक सहकार्य आणि गोलूबाई यांच्या वतीने 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. मनपूर्वक आभार. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिली सलामीची जोडी जितेश राऊत त्याच्यासह साथीनं पार्थ चंद समोर राहिले. खऱ्या अर्थानं जितेशचा विचार केला तर जितेश सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती आहे. पार्थनं 3 चेंडू खेळले, 5 धावा त्याच्या बॅटमधून राहिल्या परंतु गोलंदाज बंटी जोशी कुठल्या प्रकारे मोठा फटका या गोलंदाजाकडून खर्चिक झाला नाहीये. पहिलं सुयश लाभलंय बंटी जोशीला. खेळाडू बाद होतोय. जितेश राऊत बॅक टू द पवेलियन. खऱ्या अर्थाने ज्यांनी स्पर्धेतून इथून आता ज्यांचं आगमन झाल्यानंतर प्रस्थान झालेलं आहे ते लक्ष्मण दादा उलवेकर ग्रामपंचायत सदस्य पालेबुद्रुक यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. तुमचा मनपूर्वक आभार. जणू काय पालेश्वरी मातेची जत्रा आहे की काय 7 दिवस त्या पद्धतीने माहोल बनलाय मनोज या ठिकाणी. जी पालेश्वरी उत्सव लग रहा है मुझे. पालेश्वरी मेला लग चुका है. ये दर्शक बहुत आ चुके हैं. पालेश्वरी के चर्चा है. रोशन अगर पिछले 5 साल पीछे जाए तो पालेश्वरी में मैचेस नहीं होते थे लेकिन आज पालेश्वरी का नाम रायगढ़ के हर बच्चे के जुबान पर है. सबको पता है पालेश्वरी नाइट आज तो ए पोल है. नक्कीच सर्वांची प्यारी पालेश्वरी. पालेश्वरी चषकाची ही दुनियाच न्यारी है. जी बिल्कुल. चुनौतीपूर्ण मैच है. पहला विकेट मिल गया है. बंटी जोशी टीम का मसीहा. नाइट मैचेस में इनका खेल बहुत अलग होता है और आज कुटारी के मैदान पर भी टीम जीत चुकी है. लेकिन बोनकोड़े इनके पास भी हुक्मी इक्के बचे. ताश के पत्तों में 4 इक्के होते हैं, अब इनके 3 इक्के बचे होंगे. बॉलर तैयार. अंदर की तरफ गेंद आई है रोशन. देखिए ये इन स्विंगर गेंद थी. मतलब बंटी के पास आउट स्विंगर भी है, इन स्विंगर भी है. सर्जिकल स्ट्राईक केले गेले या चेंडूगणी. पंचम बॉल राहिला. 5व्या चेंडूगणी डॉट बॉल. परंतु अंतिम बॉल सावधगिरीने केलेल की अटॅकिंग मोड मध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. समोर आहे परशुराम, त्याला चांगलं काम करावं लागेल.
5 रन 5 गेंदों पे बोनकोडे टीम थोड़ी बैकफुट पे गई है। आखिरी बॉल, लास्ट बॉल, पाव पे लगी है, जी विकेटों के बीचों बीच मिल गए, लेग बिफोर विकेट। अंपायर ने सिग्नल दर्शाया कि ये बैट्समैन आउट है, लेकिन वो चर्चा करेंगे। नक्कीच चर्चेला खूप महत्व असतो. दोन पंच आता सल्ला मसलत करतील. तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वलवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आमचे दीपकदादा उलवेकर, जितेश म्हात्रे, विशाल उलवेकर, मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यानंतरची लढत असणार आहे ध्रुवा 11 वाकलन विपक्ष धारावी क्रिकेट संघाने त्वरित नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ने चर्चा की, नॉट आउट घोषित किया, बैटकट थी इसीलिए, लेकिन पेट टीम ने भी उसका स्वीकार किया. मतलब अच्छी टीम है दोनों भी, समझदार टीम हम कहेंगे दोनों को. नक्कीच बलाढ्य संघांची ही तर खासियत आहे. कारण अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक डे, अनेक नाईट स्पर्धा ते खेळल्यात. रिस्पेक्ट टू अंपायर, अगर अंपायर निर्णय को चेंज करते तो उसका रिस्पेक्ट होना चाहिए, वो किया. बहुत बढ़िया गेंदबाजी बंटी जोशी, काबिल तारीफ. जैसे 2 छक्के आपने मारे वो तारीफ लायक गेंदबाजी थी. प्रवीण पंचांबद्दल आपण चांगली माहिती दिली. कारण ग्रामीण टेनिस विश्वामध्ये पंचांची भूमिका करणं हे सध्याच्या घडीला ऐरा गैराचं काम मुलीच राहिलं नाही. चुनौती मैं कहूंगा, मतलब चुनौतीपूर्ण है, बहुत कठिन है, लेकिन प्रोफेशनल अंपायर है, अनिल टेम्बे का पैनल है. अनिल टेम्बे 6 रात और कल 7वीं रात है. बॉलर तैयार, 5 रन 6 रन स्कोरबोर्ड पे. पहली बॉल, फुल टॉस बॉल है, लॉन्ग ऑफ को गैप में टारगेट किया, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े फेंक दिया है. बिग हिट, बिग शॉट. आपण पाहिला बॅरिकेडेड, आपण जे कुंपण राहिले त्याला टच हा षटकार राहिला. फुल टॉस, बहुत बड़ी गलती गेंदबाज जिशान शेख की. पहली गेंद टप्पा थी उनकी, शायद यॉर्क भी कर सकते थे, लेकिन हाथ से छूटी. फुल टॉस और मौका बोनकोडे को मिला है. अभी वो सेट हो गए बैट्समैन. परशुराम साटे 6 के साथ पारी की शुरुआत. स्कोर बनता हुआ 1 डजन 12. बॉलर तैयार है, 58 का लक्ष्य. मैच ऑन. 2 फुल टॉस, 2 बढ़िया शॉट, लोअर फुल टॉस, मिड विकेट सीमा पार. फंटास्टिक. दिशा से भटके तो क्यों नहीं लगेंगे फटके. जी जान से फटकेबाजी जाते. जीशान शेख विरोधात बॅटिंग मार्क वरती चांगलं करतो काम परशुराम साठे. धावसंख्येची साठवणूक त्याची चांगली राहिली आहे. परशुराम ये बहुत बड़ा नाम है, ताकतवर इंसान का, महापुरुष का नाम है, और ये महापुरुष बल्लेबाजी. खऱ्या अर्थानं कोकणची मायभूमी म्हणजेच परशुरामाची मायभूमी. खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा नवी मुंबईला आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की परशुरामाच्या पावनभूमीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. परशुराम घाट भी बहुत खतरनाक है. परशुराम घाट आप जब क्रॉस करते हो गोवा या कोकण में जाने के लिए तो मुश्किल होता है. ये मुश्किल कंडीशन, मुश्किल वक्त कमांडो सक्त. चांगला चांगला फटका राहिला. पाठोपाठ सलगचे 2 षटकार. आता फलंदाज ठरतात टीम बोनकोड 11 बोनकोडे संघासाठी. एकूण धावा राहिला. स्कोर कार्डमध्ये 18. गोलंदाज तयार आहे. ओहो, लेट कट, वेट केलं, त्यानंतर कट केलं. रॉबिन उत्तप्पा, विराट कोहलीची आठवण करून देणारी ही अदाकारी, ही फटकेबाजी. आलाय अजून एक मोठा फटका. 4 रन चौकार. 2-6-1-4. व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस. बंटी ने जो काम किया था उस पे पानी फेर दिया जिशान शेख ने. 2 फुल टॉस और उसके बाद लेमन कट, सोहेल को चकमा देके थर्ड बैंड में 4 रन. अब ट्रैक पे, पटरी पे ट्रेन आ चुके बोनकोडे की. अब आएगा असली मजा. ज्या पद्धतीनं मजेशीर फटकेबाजी इथे पाहायला मिळते. फलंदाज आक्रमक झालाय. परशुराम साठे ऑन फायर. एक चेंडू डॉट केला, एक सिंगल आणि पाठोपाठ लगातार 3 बलवान फटके राहिले. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा साथ चढलाय. परशुराम इन फॉर्म, 16 बनाए, 24 कैरेट गोल्ड, सोने जैसी बल्लेबाजी. फिर से पॉइंट के ऊपर से खेला है, डीप बैकवर्ड पॉइंट. अभी फील्डर है वहां पे, गेंद को फील्ड करके थ्रो करेंगे स्टंप टू स्टंप, लेकिन तब तक 2 मुकम्मल. व्हाट अ मैच. 4 गेंद पर रोशन यहाँ पे 18 मिल गए और ये फ्लाइंग स्टार्ट था परशुराम के द्वारा.
शानदार बल्लेबाजी. सन्माननीय एवन सरपंच पडगेगाव, सन्माननीय अशोक मामा भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत. लक्ष वेधू या मॅचकडं. एकूण धावा स्कोर कार्डावरती 24, पल्ला गाठायचा. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता टीम बोनकोडेला. विनिंग परसेंटेज 50-50 है, मतलब बोनकोड़े के पास 50%, पेट के पास 50%. शॉट लाइक दैट, जस्ट लुकिंग लाइक वाव मूवमेंट. इट्स अ बिग हिट 6. घनाघाती घाव राहिला, ज्याच्यावरती धावसंख्येचा भाव आता वधारलाय. आलाय अजून एक बलवान फटका षटकार. तर इथे मान्यवरांचं आगमन झालं. पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक शेठ भोईर आणि एकेकालचे नामवंत डावखुरे गोलंदाज दत्ता म्हात्रे पडगे यांचं आगमन, दत्ता भोईर पडगे यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने षटकाराने आदरणीय अशोक शेठ भोईर तुमचं स्वागत केलेलं आहे. स्वागतम. पार्थ ने 21 दिए थे बोनकोड़े के गेंदबाज, लेकिन अब जिशान शेख के 5 गेंदों पे 3 छक्के 1 चौका, 24 दिए इस गेंदबाज ने 5 पे, मतलब वसूल किया है. पार्थ के ओवर का जो खामियाजा था, नुकसान भरपाई अब वसूल हो गई परशुराम के द्वारा. बोनकोडे संघासाठी ही सार्थ खेळी राहिली आहे. पार्थ चंदनापरी झिजतोय आणि त्यानं उत्तम दर्जाचे फटके खेळले, परंतु परशुराम साठी सुद्धा त्याला तितकीच साथ देतो. एक मॅरेथॉन इनिंग या दोन फलंदाजांकडून सध्याच्या घडीला पाहायला मिळते, ज्याचं फल या उत्तरार्धामध्ये खूप पोषक राहिले. अनस्टॉपेबल परशुराम. आखिरी बॉल बची है, जीत के लिए 13 गेंदों पे चाहिए 28. व्हाट अ मैच, फंटास्टिक मैच. पहला मैच पैसा वसूल, आखिरी बॉल तक खेला जाएगा. अनस्टॉपेबल परशुराम. लास्ट बॉल, फुल टॉस, 3 फुल टॉस, 2 छक्के 1 चौका उस पे लगा. 2 बहुत सारी गलतियां की इस गेंदबाज ने, आज निराश किया जिशान शेख ने. रोशन शक्ती प्रदर्शन दोन्ही संघांकडून राहिलं. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 1 गडी बाद टीम बोनकोडे 11 बोनकोडे संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा 34. डीजे म्युझिक, डीजे सूरज चौधरी. नाव दिबा. वाक्या बाद बाप आवाज पाहायला मिळतो आमचे महागुरु MD गडगे सरांचा. दिबा पाटील साहेबांचं गाणं होतं यूट्यूबवरती, कॉपीराइट्समुळे ते आपण दाखवू शकत नाही, परंतु महागुरूंचा आवाज चांगला होता. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचा किती तुम्ही आवाज दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त नाव दिलंच जाईल, ते म्हणजे नाव लोकनेते माननीय दिबा. नक्कीच त्यांच्याच नावाचा पाहायला मिळेल तिथे दबदबा. लक्ष वेधू या लढतीकडे. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा स्कोर कार्डावरती 34, पल्ला गाठायचा आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. पालेश्वरी ट्रॉफी आज 6वीं रात है रोशन, कल 7वीं रात होगी और बहुत लंबा सफर. उसके बाद वल्लभ के सरजमी पर भी 7 रातों की एक बड़ी टूर्नामेंट्स आएगी. देवीचा पाड़ा में भी 7 रातों की टूर्नामेंट्स आएगी. कानपोली में 5 रातों की टूर्नामेंट्स, 2 बार नाइट डोंगरेचा पाड़ा में, और तोंडरे गांव सबसे फॉर्म में. तोंडरे गांव में इस साल 4 नाइट मैच आपको देखने मिलेंगे. प्रवीण, ज्या पद्धतीनं रायगड ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवरती राज्यस्तरीय रायगड ठाणे जिल्ह्याचा जो इनाम सप्ताह चालू आहे, त्या पद्धतीनं पालेश्वरीमध्ये हा सप्ताह आहे तो क्रिकेटचा. रोशन, आज पुसेगांव में बैलगाड़ी शरत थी और बहुत बढ़िया माहौल वहाँ पर बना. चलिए क्रिकेट के बारे में बातें करते. 12 पे 24 चाहिए. पुसेगांव बहुत बड़ा वो मैदान होता है, इसलिए हमने चर्चा की. पहली बॉल धीमी गति की बॉल है, स्लोवर 1. तरीका अच्छा है सोहेल शेख का. बल्ला नहीं चला, गेंदबाजी में चलेंगे सोहेल. कप्तान चला सीना तान. नक्कीच सोहेल शेख जी जान से गोलंदाजीची सफर त्याला करावी लागेल. फलंदाजीच्या माध्यमातून आजची रात त्याची राहिली नाहीये, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून एक आगली वेगळी बात त्याला इथे सिद्ध करायची आहे. नेक्स्ट बॉल, उत्तम चेंडू सफर केलाय. शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार राहिलाय. रिंकू 11 आरसीसी से पेट टीम, ये सबसे निर्णायक ओवर है. अगर इस ओवर में 10 भी जाते तो आखिरी ओवर में 14 बचते. मतलब बस सोहेल शेख को कंजूसी ओवर करनी है, क्योंकि आखिरी ओवर में कितने बचेंगे वो विनिंग परसेंटेज बताएगा कि आप जीतोगे या हारोगे. प्रवीण, तीक्ष्ण धारदार गोलंदाजी सफर करायची ती सोहेल शेखला. आता खांद्यावरती दारोमदार आहे, मजबूत खांदे असलेला पेटगावचा सोहेल शेख
धावसंख्या रोखतोय यॉर्कर से वार विरोधी पे शिकार शिकंज घसलाय ब्रह्मास्त्राची सफर केली आहे सोहेल शेखने मैच ऑन रोमांचक मैच एक एक डॉट बॉल मुकाबले में कमबैक होगा टीम आरसीसी पेट रिंकू 11 का। रोशन कहते क्रिकेट का ये खेल जहां प्रिडिक्शन है फेल। बॉल तैयार, धीमी गति की बॉल बल्ले के टो पे पिच से लगी है मिड विकेट पर 1 रन महज मिलेगा। जिस परशुराम ने पिछले मुकाबले में तहलका मचाया था पिछले ओव्हर में उस परशुराम को बांध के रखा है सोहेल शेख ने। पूर्णपणे पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न केलाय आणि हीच बांधणी पूर्णपणे अंतिम षटका दरम्यान ही मात्र पोषक राहील। इथे धावा कमी आल्या म्हणजेच येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावरती दबाव थोडासा कमी असणार आहे। समीकरण पाहायला मिळेल 8 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता निर्णायक चेंडू आहे। मैच ऑन, कप्तान चला सीनातन सोहेल शेख। स्लोवर वन इनक्रेडिबल बॉलिंग कमबैक टीम आरसीसी पेट। रातों के कातिल, रात के परिंदे, रात के मसीहा इन्हें क्यों कहा जाता है? ये भिवंडी में जाके चैंपियन बनती है, उरन में चैंपियन बनते हैं, पेन बदलापुर खालापुर हर जगह पे इसका डंका बजता है। ये वो पेट टीम है। नाईट किंग म्हणून ज्या संघाला संबोधलं जातं अखंड रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्याची प्रचिती आता दाखवतोय सोहेल शेख ज्यानं फक्त 2 धावा दिल्या 3 चेंडू राहिले डॉट रॉयल थाट गोलंदाज तयार सोहेल शेख। ओहो पाण्याला स्वीकारण्याचा प्रयत्न फली चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाही डॉट बॉलची समाप्ती। जरा जोरदार तालियां इस गेंदबाज के लिए। 6 गेंद पे महज 2 रन। ये होता है कप्तान, शानदार कप्तानी, बिल्कुल सही कप्तान चुना है पेट ने। सोहेल शेख का बल्ला नहीं चला, पहली गेंद 0 पे आउट, लेकिन ये चमकता हुआ चेहरा देखिए स्क्रीन पर, लाजवाब गेंदबाजी। तर मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। कोपरोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व क्रिकेटला धर्म म्हणणारे मनोज शेट मस्कर कोपरोली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत सागर शेट म्हात्रे पालेबुद्रुक आपलेही आम्ही पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत करत आहोत। एवन मामा जोडी अशोक मामा आणि आमचे मनोज मामा या मॅचचा मनमुराद आनंद लुटतायत। लक्ष बदू या लढतीकडे येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता टीम बोनकोडेला पेट संघा विरोधात। मैच में तमाम उतार चढ़ाव देखे, पिछले ओवर में 28 बनाए 6 गेंद पे, इस ओवर में 2 आए। क्या मुकाबला बना है रोशन, पेट टीम हार नहीं मानने वाली। 6 पे 22 चाहिए, आपने दूसरे ओवर में 28 बनाए लेकिन उसके बाद 2 रन पिछले ओवर में, मतलब ये पेट टीम की अब ताकत ज्यादा है। नक्कीच ताकदवर आता गोलंदाजी पाहिली परंतु बोनकोडे 11 बोनकोडे संघाचे खेळाडू म्हणतायत आप सोचिए हम बनाएंगे। जी आखिरी ओवर लेके आएंगे रोहित वास्कर। व्हाट अ मैच, परशुराम साटे सबसे बड़ा खतरा है पेट के लिए। 6-22 क्या होंगे चेस, होंगे डिफेंस। व्हाट अ मैच, पहली खराब गेंद, दैट्स अ बिग हिट, फुल टॉस, बैटर रिव्यू रेफर किया है, इट्स अ बिग हिट छक्का। खऱ्या अर्थानं परशुराम साठे सांगतोय गोलंदाजांना माझ्याशी गाठ आहे। टीव्ही अंपायर टू डायरेक्टर। तर इथे या स्पर्धेसाठी पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला 1 ते 6 खऱ्या अर्थाने सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत ते आदरणीय प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सर्व पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत। लांब लचक हा फटका राहिला, चेंडू इतका लांब की नवीन चेंडूची आता तात्काळ इथे पूर्तता केली जाते। काय फटका राहिला, परशुराम साठे धावसंख्येची चांगल्या पद्धतीनं इथे साठवणूक करतोय। धावसंख्येत सप्पलला वेगवान झालाय, एकूण धावा स्कोर कार्डवरती आता येताना पाहायला मिळतील परंतु काहीसा इथे वेल घेतला जाईल। आफ्टर डिसीजन इस रनों को जोड़ा जाएगा, वेट एंड वॉच, थोड़ा इंतजार करिए। अदा के साथ खेला, शिद्दत के साथ ये 6 रन आपने देखे। अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल। कहानी में ट्विस्ट, 7 रन मिल गए बोनस, लॉटरी लग गई बोनकोडी की। अब मुकाबला बनेगा, 7 तो फ्री में आए, 6 गेंदें वहीं पे रहेगी, रनों में इजाफा होगा, रन होंगे अब 15। खामोश, रेड अलर्ट, लाल कंद करणारा हा रक्तरंजित खेळ पेट बनाम बोनकोडे अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघांना आता संघर्ष करावा लागेल। तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य हे निर्माण करत असतं परंतु सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसणार आहे। बॉल तैयार, इट्स अ बिग हिट, स्टैंड एंड डिलीवर, बूम बूम, खलीबली खलीबली 6 रन।
फटकेबाजी ज्या पद्धतीनं आज पुसेगाव केसरीचं मैदान पाहिलं त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं आज पालेश्वरी ही केसरी पालेश्वरी चषकाची मैफिल आहे आणि ही मानाची पहिली मॅच कोण जिंकेल हे पाहावं लागेल. ज्या पद्धतीनं बैलगाडा शर्यतीमधील पहिला सामना हा मानाचा असतो त्या पद्धतीनं अ गटातील हा मानाचा सामना कोण जिंकेल, बोंडकोडे की पेट, पेट की बोंडकोडे. पार्थ इस बल्लेबाज ने 5 छक्के मारे अभी तक, अनस्टॉपेबल इनिंग है, ना रुका है ना थका है. परशुराम व्हाट अ स्ट्रोक, इनसाइड आउट ओवर द लॉन्ग ऑफ, 6 छक्के, अनस्टॉपेबल इनिंग परशुराम. तालियों की गूंज मैदान में, वन मैन शो वन मैन आर्मी. रोशन देखिए एकटा टाइगर बल्लेबाजी. प्रवीण ज्या पद्धतीनं बंगालीमध्ये गाणं आहे, एकला चालो एकला चालो एकला चालो, एकटा फलंदाज सदा बहारदार खेळी करताना पाहिलं, चांगलं केलं काम, नाव परशुराम. बंटी जोशी सोहेल शेख के गेंदबाजी पे पानी फेर दिया. जिशान शेख ने 28 दिए. रोहित वास्कर का कॉन्फिडेंस डाउन है, उन्होंने फुल टॉस गेंद डाली ना रोशन, नो बॉल, उसके बाद आत्मविश्वास कम हुआ और ये ताबड़तोड़ छक्के, 6 छक्के आए अभी तक. टीम जीत के लिए चाहिए गेंदे 4, रन है 3. ज्या पद्धतीनं लोखंडी खडे चावाल तर दात तुटतीलच आणि फुलरलेंचे चेंडू फेकाल तर षटकार बसतीलच. रोशन 2 गेंद पे 12 बनते, लेकिन इस गेंदबाज ने 19 दिए. 19 तो 2 गेंद पे कभी नहीं बनते, लेकिन आज हमने 2 गेंद पे 19 देखे सबसे बड़े मुकाबले में. ये फिनिश 3 बॉल पे और 50 पूरे. परशुराम साठे बल्ला उठाइए, अर्धशतक जी. 48 रन. परशुराम रुकिए जरा, 48 बहुत अच्छी बल्लेबाजी. परशुराम अभिनंदन, दमदार फलंदाजी. परशुरामने इथे सिद्ध केलं की या मैदानावर कशा प्रकारे फलंदाजी केल्यानंतर धावा होऊ शकतात. दमदार फलंदाजी परशुराम, आणि इथे मात्र एक दमदार फलंदाजी साकारली दोन्ही फलंदाजाने, आणि ही फलंदाजी नुसती साकारली नव्हे तर खऱ्या अर्थाने सामन्याला आकार देण्याचं काम परशुरामच्या माध्यमातून झालं. बोनकरी क्रिकेट संघाने विजय साकारला, त्यांचं अभिनंदन आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने. आणि स्पर्धेमध्ये रिंको 11 RCC पेट क्रिकेट संघाने सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. जी बिल्कुल, हमारे 2 स्कोरर है, एक स्कोरर ने कहा 50 हो गए इसलिए अनाउंसमेंट की. करेक्शन करते. 48 रन. परशुराम साठे, जोरदार तालियां इनके लिए. शानदार बल्लेबाजी, बहुत बढ़िया बैटिंग. परशुराम यायच्या बघा, परशुराम यावा. आपण आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते तुझा सामनावीर या पुरस्काराने गौरवित किताबाने गौरव केला जाईल. 48 धावांची नाबाद झुंजार खेळली, मॅरेथॉन इनिंग साकारली खऱ्या अर्थाने, आणि परशुरामला सामनावीराचा किताब पुरस्कृत करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. स्वर्गीय बाबूशेठ भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांनी 5000